धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे। आपण धम्मपदाचा 6वा वर्ग म्हणजे पंडित वग्गो ऐकूया। वर्ग 6 पंडित वग्गो। आपणास जो वाईट गोष्टी सांगणारा असेल त्यास जणू काय निधी म्हणजे गुप्तधन दाखवणाऱ्या माणसाप्रमाणे समजावे। निग्रहवादी म्हणजे वाईटापासून आपणास सुधारणारा माणूस, अशा बुद्धिमान पंडिताला गुरुस्थानी समजून त्यांचा सन्मान करावा। त्यांच्या सारख्यांचा आदर सन्मान करणाऱ्यांचे कल्याण होते, अहित होत नाही। उपदेश करावा, शिकवणूक द्यावी, असभ्य वर्तनापासून निवारण करावे, असे करणारा सज्जनांना प्रिय होतो व दुर्जनांना अप्रिय होतो। पापी मित्रांना सन्मान देऊ नये, अधम पुरुषांना सन्मान देऊ नये। कल्याणकारक मित्रांचा सन्मान करावा, उत्तम पूजनीय पुरुषांचा आदर करावा, सन्मान करावा। धर्मावर प्रीती असणारा मनुष्य अतिशय प्रसन्नचित्ताने सुखाने झोपतो। आर्यांनी उपदेशिलेल्या धर्मात तो पंडित सदा रमलेला असतो। कालवे काढणारे पाण्याला वळवतात, बाण तयार करणारे बाणाला वळवतात, सुतार लाकडाला तासून वाकवतात, पंडित स्वतःचे दमन करतात। ज्याप्रमाणे घनतेत संलग्न होऊन एक झालेला पर्वत वायाने हलत नाही, त्याप्रमाणे पंडित निंदा किंवा स्तुतीने विचलित होत नाहीत। ज्याप्रमाणे डोह सखोल, सुप्रसन्न, निर्मल असतो, त्याप्रमाणे धर्मवाक्ये ऐकून पंडित प्रसन्नता पावतात। सत्पुरुष सर्वसंग त्यागतात, कामोपभोगादींच्या चर्चा करीत नाहीत। सुखाने वा दुखाने स्पर्श केला असता पंडित वरखाली दोलायमान झाल्याचे दिसून येत नाही। आपणाकरिता दुसऱ्याकरिता पुत्राची, धनाची किंवा राज्याची इच्छा करू नये। आपण शीलवान, प्रज्ञावान आणि धार्मिक व्हावे। मनुष्यांमध्ये जे तरुण पार जाणारे ते वेगळे। इतर लोक तीरावरच धावत असतात, जे खरोखर सम्यक उपदेशिलेल्या धर्माप्रमाणे वर्तन करतात, ते लोक मृत्यूच्या सुदुत्तर अशा लक्ष्याला पार करून जातात। पंडिताने कृष्णधर्म सोडून शुक्लधर्माची व्याख्या करावी। घर सोडून अनिकेत होऊन जेथे रमणे कठीण, अशा एकांतात राहावे। पंडिताने कामना सोडून अकिंचन जेथे रमणे कठीण, अशा एकांतात सुख मानावे। चित्तमलापासून स्वतःला शुद्ध करावे, त्याने आत्मशुद्धी साधावी। ज्यांचे चित्त संबोधीची म्हणजे परमज्ञानाची जी अंगे त्यामध्ये योग्यतेने अभ्यस्त झाले आहे, जे काहीही न घेता अपरिग्रहामध्ये रममाण आहे। ज्यांचे विकार क्षीण झाले आहेत ते तेजस्वी पुरुष या जगात निर्वाणाप्रत पोचतात।